नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी किंवा त्यालाच मस्त पुडाची सांबार वडी म्हणतात, तर ही फेमस आहे विदर्भामध्ये। आता सांबार वडी म्हणजे काय, तर विदर्भात कोथिंबीरीला सांबार म्हणतात, त्यामुळे याचं नावच पडलंय सांबार वडी। आणि ही सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी जास्त वेळपर्यंत कुरकुरीत कशी राहावी यासाठी मी काही टिप्स सांगितले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरुवात करूया आपल्या सांबार वडीला किंवा मस्त कोथिंबीर वडीला। तर सगळ्यात आधी आपण या कोथिंबीर वडीचं किंवा या सांबार वडीचं आवरण करायला घेऊ, म्हणजेच कवरिंग आपल्याला करायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी मैदा घेतलेला आहे, सोबतच आपण इथे 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घातलेला आहे। तर कॉर्नस्टार्च घालणे आवश्यक आहे, त्यामुळे आपली ही जी सांबार वडी आहे ती मस्त कुरकुरीत होईल। तर ही सगळ्यात पहिली टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा, इथे 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च वापरायचा आहे। त्यानंतर यामध्ये मीठ घालून घेऊ चवीपुरता। तर मी इथे 1.5 चमचा, छोटा चमचा मीठ घातलेला आहे। त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा इथे आपण असा ओवा क्रश करून घालून घेणार आहोत, आणि इथे 1 टेबलस्पून तेल मी गरम करून घेतलेलं होतं आणि ते पण यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे आपल्याला तेलाचं मोहन यामध्ये वापरायचं आहे। हे छान मिक्स करून घेऊ, सुरुवातीला चमच्याने करून घेऊ आणि त्यानंतर हाताने हे छान मिक्स करून घेऊ, म्हणजे पूर्ण या बेसन पिठाला, या सगळ्या पिठाला हे तेल जे आहे ते छान लागलं पाहिजे। हे मी मस्त हाताने सगळं तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या पिठाला। आता आपण यामध्ये पाणी घालून हे घट्ट असं मळून घेऊ। तर आपल्याला घट्ट डो किंवा घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपलं इथे पीठ मस्त मळून झालेलं आहे, अगदी घट्ट। आता आपण याला 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण कोथिंबीर वडीचं जे सारण आहे ते करायला घेऊ। त्यासाठीचं सगळं साहित्य इथे मी काढून घेतलेलं आहे आणि यांचं प्रमाण पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलं आहे आणि करता करता पण सांगणार आहे। तर यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर किती घ्यायची आहे, मस्त एक मोठं बोल तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता, किंवा एक मोठी जोडी जी असते तेवढी कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर कोथिंबीर मस्त स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घ्यायची, त्याला थोडंसं सुकू द्यायचं, म्हणजे थोडं टॉवेलवरती वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता, एखाद्या नॅपकिनवर वगैरे, आणि त्यानंतर त्याला छान बारीक कट करून घ्यायचं याप्रमाणे। आता आपल्याला सारण करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी 1 चमचा किंवा 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा नाही आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं, त्यानंतर मोहरी जिरं टाकायचं, म्हणजे हे छान फुटतं। त्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालून घेऊ 1/2 चमचा। त्यानंतर 2-3 मिरच्या अशा मी बारीक करून घेतलेल्या आहे, बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊ। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊ आणि हे छान 10 सेकंद परतवून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण तीळ घालून घेतलेली आहे 1 चमचा, 1/2 चमचा हळद घातली। त्यानंतर 1 चमचा आपण धणे जिरे पूड घालून घेऊ, 1 चमचाच तिखट घालायचं आहे। आपण मिरची पण घातलेली आहे, त्यामुळे तिखट व्यवस्थित घाला, म्हणजे जास्त तिखट होणार नाही। त्यानंतर यामध्ये आपण खसखस घातलेली आहे 2 चमचे किंवा 2 टेबलस्पून। आता हे आपण फक्त 30 सेकंद असं छान परतवून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण सुकं खोबरं घालून घेऊ। तर मी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे।
हा जो मसाला आहे तो खूप करायचा नाही, कारण आपल्याला कोथिंबीर वडी खायची आहे, सांबार वडी खायची आहे, तर कोथिंबीर जास्त लागली पाहिजे. म्हणून हा मसाला जसं मी इथे प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणेच घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण हे होईल. त्यानंतर मी इथे चारोळी घातलेली आहे. 1 टेबलस्पून चारोळी घेतली असेल आणि 2 टेबलस्पून मी इथे दाण्याचा कूट घातला आहे. तर हा दाण्याचा कूट थोडासा माझ्याकडून जास्त बारीक झाला. तुम्ही घालताना थोडा ओबडधोबड, थोडा अर्धा किंवा एका शेंगदाण्याचे 3-4च भाग होईल असा घाला, म्हणजे तो खाताना छान लागेल. त्यानंतर मी इथे थोडेसे काजू घातलेले आहे, हे ऑप्शनल आहे, आणि किसमिस किंवा बेदाणे घातलेले आहे. तर काजू मी इथे 5-6 असे तुकडे करून घेतले आणि बेदाणे मात्र मी अर्धी वाटी घातलेले आहे. कारण जेव्हा आपण ही सांबार वडी खातो तर लगेच एखादा बाईट बेदाण्याचा किंवा किसमिसचा जर आला तर तो खूप छान लागतो. मस्त एक तिखट टेस्टमध्ये थोडीशी गोड अशी चव येते, त्यामुळे बेदाणे हे नक्की घाला. त्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर ही संपूर्ण कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता ही छान कोरडी आहे, म्हणजे जेव्हा मी सांगितलं छान पुसून घ्यायची किंवा कोरडी करून घ्यायची आणि मग त्याला कट करायचं आहे. एक मोठा बोल आपण इथे कोथिंबीर घेतली होती. आता याला छान परतवून घेऊ. तर याचं पाणी सुटेल, हे पाणी पूर्ण ड्राय होतपर्यंत आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊ. तर मीठ मी इथे शेवटी घालत आहे, कारण आपली कोथिंबीर किती आहे आणि त्यानुसार किती आपल्याला मीठ घालायला पाहिजे त्याप्रमाणे इथे मी घालत आहे. तर इथे मी 1 चमचा मीठ घातलं आणि 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे. आता हे छान परत मस्त मिक्स करून घेऊ. हे परतवताना आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे 5 मिनटं छान परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर असं याचं टेक्स्चर झालेलं आहे. कोथिंबीर छान पूर्ण ड्राय झाली आहे, म्हणजे ती छान मस्त चिमून गेलेली आहे आणि सगळा मसाला पण यामध्ये मस्त दिसत आहे. आता आपला मसाला तयार आहे. आपण याला एका प्लेटमध्ये किंवा असं बोलमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आता ह्याला पण थंड करून घ्यायचं आहे. आता आपलं हे जे पारीचं पीठ आहे ते पण मस्त रेस्ट करून झालेलं आहे. तर याला आपण 15-20 मिनटं ठेवलेलं होतं. तेवढ्या वेळात आपण सारण तयार करून घेतलेलं होतं. आता इथे आपण याचे असे गोळे तयार करून घेऊ. तर अगदी छोटे पण करायचे नाही, अगदी मोठे पण करायचे नाही. जसा छोटा लिंबू असतो ना त्या आकाराचा इथे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा लाटून घेऊ. लाटताना तुम्ही इथे पीठ पण लावू शकता किंवा थोडंसं तेल पण लावू शकता. तर मी इथे थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि याला छान लाटून घेऊ. जेवढं शक्य असेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं, म्हणजे अगदीच पातळ नाही पण जाड पण ठेवायचं नाही. जर जाड ठेवलं तर ही जी पारी आहे ती जास्त क्रिस्पी होणार नाही, आणि पातळ ठेवलं म्हणजे नॉर्मल पातळ ठेवलं तर मस्त क्रिस्पी होईल. पण जर जास्त पातळ झाली तर त्यातून सारण बाहेर येण्याची भीती असते. म्हणून मी याप्रमाणे जसं दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्यायचं आहे. तेवढं पातळ इथे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर जेवढं जास्त सारण तुम्हाला भरता येईल तेवढं भरून घ्यायचं. तर मी इथे 1 चमचा सारण घेतलेलं आहे, 1-1.5 चमचा. जर मोठा चमचा असेल तर 1 चमचा घ्या, आणि असा पोहे खायचा चमचा असेल तर त्याने आपण इथे 2 चमचे सारण घेतलं. कडेला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे रोल करून असं पॅक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं
पॅकेटसारखं तयार करून घ्यायचं। मस्त हे कोथिंबीरचं पॅकेट तयार झालेलं आहे। मस्त आपली सांबार वडी तयार आहे। आता मी याचप्रमाणे परत एक करून दाखवणार आहे। आता इथे मी या पारीला एक छान असा मसाला लावून घेणार आहे। तर त्यासाठी मी अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा काळा मसाला आणि अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये 2-3 ड्रॉप्स तेल घालून हे छान मिक्स करून घेतलं। तर एक असा मसाला तयार करून घेतला। आता आपण एक पारी या पद्धतीने लाटून घेऊ। ही आपली पारी लाटून झाली। याला आपण हा असा मसाला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे। यामुळे ही जी आपली पारी आहे त्याला पण एक मस्त छान टेस्ट येते। या पद्धतीने मी सगळी सांबार वडी तयार करून घेते। आता बाजूला इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि या सांबार वड्या आपण मस्त तळून घेऊ। तळताना तेल जे आहे खूप गरम असायला नको, मीडियम हॉट असायला पाहिजे आणि मीडियम गॅसवर किंवा लो टू मीडियम गॅसवर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहे। इथे 1-2 मिनटं एका साईडने झाल्यानंतर मी हे छान असं मस्त पलटवून घेतलं। पलटवायची घाई करायची नाही, दुसऱ्या बाजूने छान होऊ द्यायचं, त्यानंतर पलटवायचं आहे। याला व्हायला, शिजायला, तळायला थोडासा वेळ लागतो, कारण आपण हे लो टू मीडियम गॅसवरती तळणार आहोत, त्यामुळे अगदी घाई करायची नाही, नाहीतर पारी जी आहे आतमधून ती कच्ची राहील। म्हणून मस्त लो टू मीडियम गॅसवरती तळायचं। सगळ्या कोथिंबीर वडी मस्त तळून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। रंग अगदी गोल्डन असा आलेला आहे आणि सगळ्या वड्यांचा रंग एकसारखा आहे। तर या पद्धतीने ही सांबार वडी, विदर्भ स्पेशल सांबार वडी नक्की करून बघा। आणि याला पुडाची वडी पण म्हणतात किंवा पुडाची कोथिंबीर वडी पण म्हणतात। तर तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता। तर या हिवाळ्यात मस्त ताजी कोथिंबीर घरी आणा आणि या पद्धतीने कोथिंबीर वडी किंवा विदर्भ स्पेशल सांबार वडी किंवा पुडाची वडी नक्की करून बघा। आता यामध्ये सगळ्यात शेवटची टिप, जर तुम्हाला ही कोथिंबीर वडी किंवा सांबार वडी जास्त वेळपर्यंत कुरकुरीत राहावी असं वाटत असेल तर काय करायचं, असा रंग येऊ द्यायचा आणि ही आपण कोथिंबीर वडी तेलामधून काढून घ्यायची। त्यानंतर याला आपण परत रिफ्राय करायचं किंवा डबल फ्राय करायचं, त्यामुळे ही कोथिंबीर वडी बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहते। तर ही टिप नक्की लक्षात ठेवा। आणि हे सगळे व्हिडिओज बनवण्यासाठी भरपूर मेहनत लागते, त्यामुळे या व्हिडिओला फक्त एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीज सोबत। तोपर्यंत धन्यवाद।